अजब रमा राघवची जोडी। US मध्ये सगळे पदार्थ मिळतात ग, पण तुझ्या हातची टेस्ट तिथे मिळत नाही। कोण? ओळख बघू कोण असेल? सीमा मावशी? रेणुका आंटी? नाही रे, गेस कर। हा, आय नो, लावण्य आंटी। कशी आहेस? मी मस्त मजेत. मला सांग तू कसा आहेस? मी मस्त। गॉड, कधी तुला भेटते असं झालं होतं मला. बरं मला सांग, इंडियामध्ये येऊन कसं वाटतं रे? ते सगळं सोड, मला सांग रमा कशी आहे? अगं तसं नाही, आम्ही खूप वर्ष झालं भेटलोच नाहीये. आता रमा म्हणजे माझ्यासमोर आय गेस 5 वर्षाची, पोनीटेल आणि ते फ्रॉक, तशीच रमा माझ्या समोर येते. लावण्य आंटी, मला सांग रमा अजून तशीच आहे का ग? बिनधास्त, स्ट्रेट फॉरवर्ड? ऍब्सोल्युटली. इनफॅक्ट आता ती जास्त बोल्ड आणि ब्युटिफुल झाली, तू बघशीलच. वाव. मॉम, तुला आठवते आम्ही किती खेळायचो, भांडायचो, टाइमपास करायचो? तुला आठवते ना बाळा, पुरे येत. US ला जायच्या आधी मला तिला भेटायचंय. लावण्य आंटी, कधी भेटवतेस? लवकरच. आय थिंक लंच प्लॅन करूया. ओके? येस. वेट लेट मी चेक माय शेड्यूल. ओके, मग कुठे जाऊया? अगं मागच्या वेळेस गेलो तिथे जाऊया ना, ते बेस्ट. एक्सक्यूज मी, इम्पॉर्टंट कॉल आहे, घेऊ का? अगं कुठल्या मुलीचा नाहीये. आलो. ओके ये ना लावण्य, बस या. मी काय म्हणते, आपण वरुण आणि रमाचं लग्न कन्फर्म करूयात का? मानसी, अगं असं काय करतेस? काय ठरलं होतं आपलं? की रमा आणि वरुणच्या आधी मैत्री होऊ द्यायची आणि तोपर्यंत त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल कळू द्यायचं नाहीये, आणि मग नंतर त्यांना सरप्राईज द्यायचं, राईट? अगं वरून आल्यापासून फक्त रमाबद्दल बोलतोय. आय एम व्हेरी शुअर त्यांची मैत्री लवकरच होईल. आय एम व्हेरी शुअर. इनफॅक्ट मला असं वाटतं की रमा आणि वरुण भेटले ना, की भेटल्या क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतील. बघच. हो ना? मग काय, मग करून देऊ त्यांचं लव्ह कम अरेंज मॅरेज. व्हॉट्स इट? दॅट्स ग्रेट. नेहा, जरा कार चेंज कर ना तुझी. काहीतरी जरा हाय क्लास कार घे. कसली लो क्लास कार घेऊन फिरत असते? हो का? मध्ये पैसे आली लगेच पैसे मागायला. पण आजची पार्टी जरा बोरिंगच झाली. सॉरी यार रमा, म्हणजे आमच्या बजेटमध्ये तुझ्यासारखी पार्टी आम्हाला करता नाही आली. चल यार मोना, इट्स ओके. तसं पण मला फक्त रिलॅक्स व्हायचं होतं म्हणून मी या पार्टीला आली. त्या राघवने खूप डोकं फिरवलंय माझं, म्हणून तर इतक्या लांब असून पण मी पार्टीला यायला तयार झाले. रमा, त्या राघवला ना जरा जास्तच सिरियसली घेतेस. क इग्नोर कर त्याला. अगं व्हॉट इग्नोर कर? तूच ऑफिस मध्ये ऐकलं नाही का कसं बोलत होता तो? काय तर म्हणे सगळ्या लेडीज मध्ये देव असतो. रब्बिश. तुला तरी पटतंय का? नॉनसेन्स. नाही, पण म्हणून तुला तुझा अंगठा फोडून घ्यायची काय गरज होती? नेहा, तू हा टॉपिक चेंज करा प्लीज. तसंही रमाने तिचं चॅलेंज कम्प्लीट केलंय ना, सो लिव्ह इट. आणि तसाही हा रस्ता आता संपेलच, आपण हायवे वरून लवकर घरी पोहोचू. गर्ल्स, जरा म्युझिक प्ले करा ना. काय झालं? आय डोंट नो. अगं गाडीचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. ए मोना, जा खाली जाऊन जरा चेक करू तर. हो जा जरा बघ ना. नाही मी एवढ्या अंधारात नाही उतरणार आहे. एक कमॉन यार मोना, रडू नकोस. जा पटकन चेक कर. जा जाऊन बघ. मोना जा. यार तुम्ही लोक ना मलाच उतरवते एवढा. घाबरत आहे. काय झालंय? थांब ग, तेच बघतीये. सांग ना काय झालंय?
माय गॉड गर्ल्स, व्हाट, टायर पंक्चर आहे. काय? हो गॉड, आता टायर चेंज करावं लागेल. स्टेपनी आहे ना? स्टेफनी आहे पण जॅक नाही आहे. व्हॉट? नेहा, हॅव यू लॉस्ट इट? तू जॅक नाही ठेवलास गाडीत? ती मूर्खच तू. काय करायचं? एक मिनिट, डोंट वरी, मी घरनं गाडी मागवते. नॉनसेन्स, नेटवर्कच नाही अगं मला. मोना, तू तरी कॅब बुक कर. यार माझ्या पण मोबाईलला नेटवर्क नाहीये. व्हॉट? नेहा, तुझ्या तरी आहे का? नाही यार, माझं तर फुल नेटवर्क गेलंय. काय करायचंय? मला सांगा, मेन रोड सोडून शॉर्टकटनी यायची स्टुपिड आयडिया कुणाची होती? तुझी. ठीक आहे, मग मला थोडी माहित होतं की टायर पंक्चर होणार आहे. तू जॅक विसरलीस, इडियट. अगं पण मला काय माहित होतं? कोण आहे ते? कोण आहे तिकडे? तिकडे तिकडे काहीतरी आहे. कोण आहे तिकडे? जा ना मोना बघ. ए, मी नाही जाणार. तुम्ही जा ना, तू जाऊ शकतो. रमा तू जा. मी काय? तू जा, तू नव्हती गेली. नाही नाही नाही, मोना जा ना, मोना जा. मला असं वाटतंय तिकडे बिबट्या आहे. बिबट्या? म्हणजे अगं लेपर्ड्स. मला नाही जायचंय. तू नाही जाणार आहे. मला मरायचं नाहीये. तू पुढे उभी राहा. अरे तुम्ही मला का पाठवते? तुम्ही जाणार नाही. मी जाणार नाही. Serious का? तू जा. ठीक. थांब. गाईज, पॅनिक नका हो. इकडून कोणीतरी पास होईलच ना. आपण लेफ्ट मागूया. नेहा, इडियट, कोणीतरी पास होईल म्हणजे रात्रभर कोणी पास नाही झालं तर काय करणार आहे? त्या बिबट्याने आपल्याला येऊन खायची वाट बघणार आहे. नाही, इडियट. अगं कोणीतरी तर येईल ना. आपण वाट बघूया. तू जाऊन बघून ये मजा. नाही एक मिनिट, आपण एक काम करूया. आपण कार मध्ये जाऊन बसू, ओके? चल. तू तिकडे जाऊ ना. अगं चल काय मांडीवर येऊन बसलास का? मागे बस. इडियट. ओके. मला माहिती आहे मी तुला डिस्टर्ब करते, पण मला महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मी आले. लावण्य, ते तुम्ही डिस्टर्ब नाही करत आहात. मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय. गिरीश, वरुण US हून परत आला. अरे वा, बराच मोठा झाला असेल नाही का आता? ऑफकोर्स. मला असं वाटतं तू त्याला भेटायला हवंस, म्हणजे तुला सगळंच नीट कळेल. मी त्याला जाऊन भेटायचं का? पुढे मीन बदल आपली मुलीकडची बाजू आहे आणि आपली रमा लग्नानंतर त्या घरची सून होणारच आहे. सो त्या फॅमिलीला लग्नानंतर जो मान द्यायचा आहे तो त्यांना आत्तापासूनच द्यायला लागूया. लावण्या, तुला चांगलंच माहिती, रमाच्या लग्नाचा विचार माझ्या डोक्यात सुद्धा नाही आता. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की तुझी ती मैत्रीण मानसी, जी माझ्याशी नीट बोलतही नाही, तिच्या घरी मी का म्हणून जायचं? नशीब समज की मी त्या मंदार आणि मानसीशी नीट बोलतो तरी समोर आले की, पण ही बाई अजूनही माझा रागरागच करते. हो का? ओ, पण का रे? माझी बेस्ट फ्रेंड तुझा एवढा रागराग का कर? आय एम सॉरी, मी विसरले. जस्ट रिमाइंड मी. तुला आठवतंय का? तुला नाहीच आठवणार. पण मानसी तुझा रागराग का करते ह्याचं कारण मी ह्या आयुष्यात तरी कधीच विसरू शकत नाहीये गिरीश. तू ही जी दुसरी बाई आणून घरात बसवलीस ना म्हणून. आणि तरीही माझी बेस्ट फ्रेंड माझ्या पाठीशी उभी राहिली. इतकंच नाही, इतकं सगळं होऊन सुद्धा
ती आपल्या रमाला प्रेमाने स्वतःच्या घरची सून करून घेणार आहे. तुला कळतंय का? ह्या गोष्टीची किंमत कळते का तुला? प्लीज ह्या गोष्टीची किंमत समजून घे तू. का तुझ्यासाठी सगळी किंमत फक्त या बाईलाच आहे? लावण्या, काय एकसारखं हिला बोलत असतेस ग? बघा तेव्हा एकदाच यायचं आणि आम्हाला टोचून टोचून बोलायचं. एक गोष्ट विसरू नकोस, मी हिच्याशी लग्न केलं ते तुला विचारून केलेलं आहे. तुझी परवानगी मी घेतली आणि तू मला दिलीस. द्यावी लागली. कळतंय तुला गिरीश? द्यावी लागली. आणि एक गोष्ट तू कायमची लक्षात ठेव, कुठलीही बाई आपल्या नवऱ्याला दुसऱ्या लग्नाची परवानगी मनापासून कधीच देत नाही, देणार नाही. मी ती दिली कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. आणि आता काय झेलतीये मी नको असलेल्या या लोकांना. लावण्या, खूप वेळ झाला यार. मला असं वाटतं तो बिबट्या येईल आणि आपल्याला खाऊन टाकेल. शट अप. रडकी कुठली? गप्प बस. वेडीस का तू? घाबरतेस काय? आपल्यासोबत रमाय, तीच त्याला काही. उतर आणि जाऊन तिथे उभी राहा. जा उतर. नाही 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 नको, इडियट. ए नेहा, तू जरा शांत बस ना यार. एक तर इथे मला सॉलिड भीती वाटते, नाहीतर फुल नाईट ना आपल्याला ह्या जंगलातच राहावं लागेल. अगं असं काही नाही होणार, कोणीतरी येईल. हॅव पेशन्स यार, आपण थोडा वेळ वाट बघूया. काही काय बोलते यार तू? दिसतंय? कोणी येताना दिसतंय तुला इथे? मला तर फक्त बिबट्या आणि त्याची फॅमिली येताना दिसतेय. काय? कुठे आहेस? आज जरा फारच उशीर झाला वहिनी. हो ना, पण तू सावकाश गाडी चालवा, या रस्त्यावर खूप खड्डे आहेत. हो, मी मुद्दामूनच ह्या रस्त्याने घेतली. हा रस्ता जवळ पडतो ना. मोठ्या रस्त्याने गेलो असतो तर आणखीन वेळ लागला असता. सदाफुली माफ करा, तुला जरा खड्ड्यांमधून जावं लागतंय. आणि खूप उशीरही झालाय ना, म्हणून भीती वाटते, बाकी काही नाही. वहिनी आई, तू मुळीच काळजी करू नको, आपल्याला काही होणार नाही. बस आता तू म्हटलास ना, मग मला धीर आला. एक कोणीतरी येतंय गर्ल्स, उतरा उतरा उतरा. स्टॉप स्टॉप प्लीज, स्टॉप प्लीज स्टॉप. हॅलो. ह्या तिघी इथे काय करतायत? पण गाडी नकोच थांबवायला. रमा मॅडम तर इथेही काहीतरी आरडाओरडा सुरू करतील. व्हॉट? व्हॉट द हेल? हा माणूस इथे पण आला? इथे काय करतोय हा? माझं नशीब इतकं वाईट काय? ओ ग्रेट, हा तर राघवच आहे. एक चल थांबूया त्याला. नो, मी त्याच्याकडून हेल्प घेणार नाही. मला फुल नाईट इथे थांबावं लागलं तरी पण नाही, कळलं? नाही. नो मीन्स नो. रॅम्स, शट अप. अरे काय यार रमा? ए राघव, गाडी थांबव. काय झालं? अरे त्या मुली बघ ना कशा उभ्या आहेत. मला असं वाटतं त्यांची गाडी बंद पडली असणार. मग अरे मग काय, त्या अशा काळोखात किती वेळ उभ्या राहतील? आपण त्यांना मदत करायला हवी. राघव चल पटकन गाडी वळव. बरोबर.
काय झालंय? तुम्ही इथे अशा का उभ्या आहात? गाडी बिघडली आहे का? नाही हो, बिघडली नाहीये. ऍक्च्युली टायर पंक्चर झालंय आणि एवढ्या रात्री ते बदलून मिळेल असं वाटतही नाही इथे. नेहा बेबी इट्स ओके, इट्स ओके. ओके, आम्हाला नको तुमची हेल्प. असं कसं? एवढ्या रात्री असं इथे थांबणं धोक्याचं आहे. आणि तुमच्या घरचे पण वाट बघत असतील ना? थांबा राघव, यांना टायर बदलून दे. हो, स्टेपनी आहे ना तुमच्याकडे? हो आहे ना, द्या. पण जॅक नाहीये म्हणून तर प्रॉब्लेम झालाय. अच्छा, म्हणजे तेवढाच प्रॉब्लेम आहे ना? म्हणजे जॅक असेल तर तुम्हाला स्टेपनी लावता येईल ना? हॅलो, ऐकलं नाहीयेस का तू? जॅक नाहीये. मॅडम, बहुतेक तुम्हाला ऐकू नये आलं. मला असं म्हणायचं होतं की गाडी उचलली गेली तर तुम्हाला स्टेपनी लावता येईल ना? हो हो येईल, पण गाडी उचलणार कशी? एक्झॅक्टली. नो मोना बेबी, मला असं वाटतं या जंगलात ना हा क्रेन घेऊन येणार आहे. हो ना? मॅडम, या जंगलात फक्त बिबटे येतात, क्रेन नाही. त्यामुळे गाडी माणूसच उचलणार. मला सांग, कुठला माणूस एवढी हेवी कार उचलू शकणार आहे? अजून कोण? राघव उचलणार. एक मिनिट, तुला म्हणायचंय की हा माणूस ही कार उचलणार आहे? वाव, म्हणजे आता हा सुपरमॅन आहे तर. क्लॅप गर्ल्स क्लॅप. आता हा इथे आपली सुपर पॉवर्स दाखवणार आहे, राईट? मूव असेट, मूव असेट. बी माय गेस्ट. आता आपल्याला एक सुपर फ्लॉप शो बघायला मिळणार आहे. ये ना, बी माय गेस्ट. का? ओम नमो वायुपुत्राय भीमरूपाय धीमते, नमस्ते रामदूताय कामरूपाय श्रीमते. जय बजरंगबली. मॅडम, बदलताय ना टायर? हो हो हो. झालं. राघव, थँक्यू सो मच. तुझी आज खरंच खूप जास्त हेल्प झाली आहे.
राघव तू सुपर डुपर मॅन निघालास यार. थँक्यू. तू इथे नसता आलास तर आम्ही इथेच अडकलो असतो. अहो मी एवढं काहीच केलेलं नाहीये. बरं खूप उशीर झालाय, तुम्ही निघा आता. काळोख सुद्धा खूप झालाय ना. चला येतो. रॅम्स राघव, मला तसा तुझा नेहमीच अभिमान वाटतो, पण आज जरा जास्तच वाटतोय. म्हणजे संकटात सापडलेल्या सगळ्या लोकांना मदत करायला कायम तू किती तत्पर असतोस. वहिनी आई, अगं हे सगळं मी तुझ्याकडनंच शिकलो. वहिनी आई, अगं खरं मी तुझी स्तुती करायला हवी. का? अगं ती मुलगी गिरीश परांजपेंची मुलगी असून सुद्धा तू तिला मदत केलीस. त्या तिघींना एकटं नाही सोडलंस. तुझ्या जागी श्रुती असते ना तर भांडायला गेली असती त्यांच्याशी. एक मिनिट, ही ती मुलगी होती जिने देवी आईच्या पालखीसमोर गाडी आणली आणि नंतर तर तुझ्याचवर आरडाओरडा करत होती? हो हीच. राघव, गाडी थांबव. काय? गाडी वळव. अगं पण राघव, गाडी वळव. बरं ठीक आहे. थँक गॉड यार रमा. राघव तर आज आपला सेवियर बनून आला ना. हो यार. पण ते परत येतात ते बघ. काय? हो यार, पण ते परत काय येत असतील? ऑब्विसली पैसे घ्यायला. ऍटिट्यूड तर असा होता आज फ्री मध्ये काम करतोय. नेहा, पर्स मधून 2000 रुपीज दे. हो, मुना पर्स दे. या, हेच मागायला आला होता ना तुम्ही? काय झालं? ओ, अजून हव्यात का? कमी आहेत हे? हे पैसे तुझ्याकडे ठेव, त्यातच तुझा अहंकार गुंडाळून ठेव आणि तो परत आमच्या समोर कधीच दाखवू नकोस. हे असं देवी आईचा अवमान करणं, दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं, वेगाने गाडी चालवणं, हे सगळं तुला या पैशाने शिकवलं ना ग? व्हॉट? व्हॉटला मराठीत काय असा शब्द. पण जिला आपली मातृभाषा नीट बोलता येत नाही, जिच्या वाक्यात मराठीपेक्षा जास्त इंग्रजी शब्द असतात, आणि तिला काय कळणार आहे आपली संस्कृती आणि परंपरा. आणि म्हणूनच त्या दिवशी तू देवी आईच्या पालखीसमोर गाडी आणण्याची हिंमत केलीस. तुझ्या या पैशांचा माज तुझ्या डोळ्यात झळकतोय मिस परांजपे. पण ना, आम्ही खूप साधी माणसं, आम्ही नाती जपणारी माणसं. तू कोण आहेस हे माहिती असून सुद्धा राघवनी तुला मदत केली, पण तुला त्याची काय किंमत? हे लुक, whoever you are, मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. व्हॉट? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवूनच पाहिजे, हा पैसा आहे ना, हाच तुला एक दिवस चांगली अद्दल घडवेल.
आणि तुझा हा जो काही सगळा अहंकार आहे ना तो उतरेल. चल राघव. वहिनी आहे तुझं हे रूप पहिल्यांदाच बघतोय मी. कारण आयुष्यात पहिल्यांदाच या परांजपेसारखी मुलगी मला भेटली. जाऊ दे चल. मला वाटलं होतं हा फक्त रागच सरकलेला आहे, पण इथे तर ह्याची अख्खी फॅमिलीच सरकलेली आहे. लेक्चर द्यायचा एक पण चान्स सोडत नाही. डिस्कस्टिंग पीपल. मस्त. काय रुक्मिणी काय दिसतेस तू. श्रुते लवकर ये लवकर ये लवकर ये. अगं अभ्यास करते ग मी. मोठी आली अभ्यास करणारी. नंतर करशील ग. ये लवकर ये लवकर ये. आणि ते असं बोलक्यासारखं करतात ना पॉट ते कर. पॉट? हा पाऊट म्हणायचंय का तुला? तेच ग. हा मस्त पोट दिसली एकदम. राघवा अरे 2 दिवस झाले तुझ्या बरोबर सेल्फी काढली नाहीये. थांब आली. आणि तू ना. मी पण. हो बस सेल्फी शिक. बरोबर. आणि असं यो कर. यो यो यो. आहा. मग कसा आलाय? तुझं नाव यो आजी ठेवलं पाहिजे. हा आवडेल मला. आणि अरे वा काय राजबिंडा दिसतोय माझा नातू. आत्ताच्या तर पोस्ट करते बघ 1000 लाईक्स येतात की नाही. खरंच. दादा हा फोटो बघितल्यानंतर तुला कोणत्या तरी जिमच्या कोलॅबसाठी नक्की विचारतील बघ. ऍड करायला सांगतील. ए पण असं काही करायचं नाही. जाहिरात बिरात कोणी विचारायला आलं तर ठणकावून सांग. म्हणावं हे शरीर मी कुठल्याही जिम मध्ये जाऊन कमावलेलं नाही, घरच्या घरी कमावलंय. बरं तू म्हणशील तसं. ए दादा खरंच रे, तू कधीच जिमला जात नाहीस, घरी सुद्धा व्यायाम करताना दिसत नाहीस, मंदिरात ध्यान लावतोस आणि त्यानंतर लगेच ऑफिसला पळतोस. बॉडी कशी कमावलीस रे? थांब मी सांगते. तुझा दादा सकाळी मंदिरात कसा जातो? स्कूटरवरून? नाही, जॉगिंग. मग तिथे गेल्यावर हात उंच करून फुलं लावतो. कुठलंही स्टूल किंवा खुर्ची घेत नाही. म्हणजे पुलअप्स. मग मंदिराच्या मागच्या विहिरीवर जाऊन 30 कळशा पाणी शेणतो. म्हणजे बॅटलिंग रोप. त्यानंतर ते पाणी घेऊन मंदिरातल्या रांजणात होतो. म्हणजे वेट लिफ्टिंग. अगं वाईट लिफ्टिंग नाही ग, वेट लिफ्टिंग. तेच ग वेट लिफ्टिंग. आणि मग मंदिरातल्या घंटा वाजवतो. म्हणजे 4 आर्म्स वर्कआउट. आणि त्यानंतर मंदिरात बसून ध्यान करतो. म्हणजे म्हणजे प्राणायाम. आता हे सगळं केल्यानंतर जिमला जायची काय गरज आहे सांग? कसला सॉलिडच रे दादा. पण श्रुती हे सगळं तू सुद्धा लक्षात ठेव. आपलं शरीर मंदिरासारखं असतं, त्यामुळे पायऱ्यांपासून कळसापर्यंत त्याची पूजा करायची. आणि पूजा करायची म्हणजे काय तर शरीर निरोगी ठेवायचं, व्यायाम द्यायचा शरीराला, हालचाल झाली पाहिजे शरीराची. शरीर निरोगी ठेवलं तरच मन शांत राहतं. वा 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 राघवा, अरे तू असा बोलायला लागलास ना की ऐकतच राहावं असं वाटतं. खरंच आहे. खरंच काय खरंच? कार्टे मगाशी तुला अभ्यास करायचा होता ना, आता कुठे गेला अभ्यास? उठ आणि अभ्यासाला बस. जाते. अभ्यास करायचा म्हणून सांगत होती मला. यार मी आज होमवर्कच करायचं विसरलो. आता मी शाळेत कसं जाऊ? टीचर आज पण मला ओरडतील. हॅलो हॅलो आयुष, आज मी शाळेत नाही येत हा. अरे माझा होमवर्क नाही झाला रे. तर मी काय करू? मला शाळेत आज ओरडा पडेल परत. आणि जरी टीचरनी विचारलं ना तर त्यांना खोटं सांग
की मला बरं नाही वाटत आहे. मी घरी पण तेच सांगतो. ओके ओके, बाय 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 बाय. गुड मॉर्निंग अभि. आई ग, अभि अभि काय काय झालं? काय झालं बाळा तुला? काय होतंय? ताई माझ्या पोटात खूप दुखतंय. आज मी शाळेत नाही गेलो तर चालेल का? हो हो चालेल, पण एक काम कर, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. चल. नको नको, डॉक्टरांकडे नको. मी जरा वेळ झोपतो, मग मला बरं वाटेल. ताई आयुष, हो हो, चल ये आपण रूम मध्ये जाऊ. चल. हळू हळू. एक मिनिट. अभि, तुझ्या पोटात खरंच दुखतंय का रे? आई ग, आई. व्हॉट डू यू मीन? रमा, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की अभिषेक मगाशी त्याच्या मित्राशी फोनवर बोलत होता. तसा होमवर्क झाला नाही म्हणून त्याला शाळेत जायचं नाही असं त्यांनी सांगितलं त्याला. हॅलो, कोण असती? का मध्ये मध्ये बोलतेस? रमाताई, तुला चांगलंच माहितीये ती कोण आहे. गप्प बस आरुषी. एक्झॅक्टली, गप्पा बस. कळलं? आई ग. अभि अभि एक काम कर बेबी, तू रूम मध्ये जा. मी राजूला सांगून तुझ्यासाठी काहीतरी लाईट खायला बनवायला सांगते. ओके, जा बेबी. थँक्यू ताई. जा 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 पटकन. रमा, मला तुला फक्त इतकंच सांगायचंय की अभिचा मगाशी होमवर्क झाला नव्हता म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला फोन केला होता आणि म्हणून तो पोटात दुखतोय असं नाटक करत होता. एक मिनिट, तुम्हाला काय बोलायचंय? माझा भाऊ खोटं बोलतोय? हा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या घरात राहायला देतोय ना, हे तुमचं लक आहे. आता तुम्हाला या घराच्या दरवाजात पण उभं नाही करणार आम्ही. मला आणि माझ्या आईला त्रास देतात ते इनफ नाहीये का? तर अभिला पण त्रास देणार आहात तुम्ही? अगं पण तो चुकतोय हे त्याला कसं कळणार? हीच योग्य वेळ आहे त्याच्यावरती संस्कार. एक मिनिट, तू माझ्या अभिवर संस्कार करायची गरज नाहीये. त्याच्यासाठी माझी ममा आहे. तू माझी दुसरी ममा बनायला जाऊ नकोस. किती वेळा सांगितलंय तुला? अँड ऑल्सो तू माझ्या डॅडची इलिगल वाईफ आहेस, विसरू नकोस. आणि तुझी आयडेंटिटी तेवढीच आहे. कळलं? आई, तू रमाताईला काही वाव यार, आईस्क्रीम किती मस्त आहे. पण रमा, आज सकाळ सकाळी तू आईस्क्रीम खायचा प्लॅन कसा बनवला? बस मूड बन गया. आय वॉज क्रेविंग फॉर आईस्क्रीम. मग सकाळ असो किंवा संध्याकाळ, आपल्याला काय, आपल्या मनाला जे वाटतं ते आपण करायचं. अगं पण किती गार वारा सुटला आणि किती थंडी आहे तरी तुला आईस्क्रीम खायचंय? ऑफकोर्स. अगं, आईस्क्रीम आणि थंडी हे दोन्ही अपोजिट आहेत, पण हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ते तू ऐकलं नाहीयेस का ग? अपोजिट अट्रॅक्ट. म्हणजे जस्ट लाईक यू अँड राघव. नेहा, माझा मूड चांगला आहे ना आता, तर का स्पॉइल करते त्याचं नाव घेऊन? पण रमा, तू विसरतेस हा? काल जर का राघव आला नसता ना, तर आतापर्यंत आपण कुठल्या तरी लेपर्डच्या पोटात असतो. शट अप. ऍज तो नसता आला तर दुसरं कोणी हेल्प नसती केली का आपल्याला? काही उगाच त्याचं कौतुक करायचं म्हणून करते ना? एक मिनिट, नाही, कशी केली असती आणि कोणी केली असती आपल्याला हेल्प? यु नो, तू ज्याला फ्लॉप शो म्हणाली होतीस ना, तो त्याने हिट करून दाखवला. ही सो युनिक. ना ओके आहेस ना तू? नाही म्हणजे आतापर्यंत फक्त नेहा त्याची साईड घेत होती, आता तू पण घेतेस. या आय एम ओके रमा, आणि मी ती साईड वगैरे काही घेत नाहीये. प्लीज. पण राघव खरंच खूप माइंड ब्लोईंग आहे. तुला माहितीये, मलाही तो आधी खूप बोरिंग वाटायचा, पण आता नाही. ही सो हँडसम यार. त्याचं फिजिक, त्याची पर्सनॅलिटी, त्याचं इंटेलिजन्स, आणि ऑल अबव्ह दिस त्याची स्माइल. वाव यार, त्याची स्माइल तर एवढी छान आहे ना,
आणि कोणीही काहीही बोलून दे त्याची स्माइल जातच नाही. तो सतत हसत असतो. ही इज सो कूल यार. तू असं का वागतेस आई? कसं? तुला चांगलंच कळतंय मी कशाबद्दल बोलतीये. अभि खोटं बोलत होता हे तू रमाताईला सांगायला गेलीस तर ती तुलाच किती बोलली आणि तू गप्प बसून ऐकून घेतलंस. वर मलाही गप्प बसवलंस. आरुषी, आता आपण यावर काही न बोललेलंच बरंय. आता हे रोजचं आहे. आता तू या सगळ्या गोष्टी का घेतेस मनावर? कारण रमाताई आणि लावण्य आंटी तुला कसं वागवतात हे मला नाही बघवत. तू खूप वर्ष सहन केलंयस आई आणि मी सुद्धा. पण आता बास ना ग आई. तू बाबांची बायको आहेस. थोडा तरी रिस्पेक्ट मिळायलाच पाहिजे. लावण्य आंटी तुला वाटेल तसं बोलते. तो त्यांचा अधिकार आहे. असं काहीही नाहीये. तू त्या दोघींना कधी सणसणीत उत्तर का नाही देत? कारण हे घर आधी त्या दोघींचे. आणि असं काय करतेस बाळा? तुझाही त्या दोघींवर तेवढाच जीव आहे ना. ते लहान असताना तेव्हा असं वाटायचं की आपण एका फॅमिलीचा भाग आहोत. पण आता मी मोठी झाले. तुझा इन्सल्ट मला ह्या घरात नाही बघवत. आपण दोघी कुठेतरी निघून जाऊया. आरुषी, हे आपलंच घर आहे. हे बघ, हे तुझ्या बाबांचं घर आहे. कोण बाबा? कुठले बाबा? जेव्हा रमाताई आणि लावण्य आंटी तुला कचऱ्यासारखे वागवतात तेव्हा कुठे असतात हे बाबा? मान खाली घालून गप्पा उभे असतात फक्त. असे बाबा असण्यापेक्षा नसलेले बरे. आरुषी, एनफ ऑफ दिस नॉनसेन्स. ओके, काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला आता शेवटचं विचारते. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात की त्या इडियट राघवच्या? ओके, पण तुला इतकं जेलस व्हायला काय झालंय? मी आणि जेलसी माय फूट, ते पण त्याच्यापासून. हॅव यू लॉस्ट इट? मी का जेलस होईल त्याच्यापासून? एक गोष्ट लक्षात ठेवा, तो माझा एनिमी आहे. कोण आहे? एनिमी. पण रमा, एनिमीज नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. म्हणजे तू सुद्धा राघवच्या प्रेमात पडणार. पहले एक दूसरे पे वार और फिर प्यार प्यार और प्यार. इनफ नेहा, इनफ. बस झालं तुमचा ड्रामा आता. काय लावलंय कधीपासून? स्वप्नात पण हा विचार करू नका की आम्ही दोघं एकत्र असू. आता पुन्हा जर का हे बोललात ना तर आपली फ्रेंडशिप संपली. अगं रॅम्स, पहले एक दूसरे पे वार फिर प्यार. चल 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 चल. का हात उगारतेस उगाच तिच्यावर? गिरीश, तुम्हाला माहित नाही ती आता काय म्हणाली ते. पुन्हा असं कधी काही बोललीस ना तर याद राख. हा असा अभद्र विचार तुझ्या मनात आला तरी कसा? तुझे बाबा आहेत ना म्हणून आपण आहोत. पुन्हा असा वेडा वाकडा विचार तुझ्या मनात जरी आला ना तर 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 काय आई? आरुषी, पवित्रा, गिरीश काय बोलते ती? ती काहीही चुकीचं बोलत नाहीये. गिरीश, हे बघ, आजवर बाप म्हणून मी हिला किंवा नवरा म्हणून तुला काय दिलं या घरामध्ये तुम्हाला सांग. रोज उठता बसता होणारा तुमचा अपमान आणि ज्याच्याबद्दल मी काही करू शकत नाही. लावण्याला मी काही बोलू शकत नाही. पण आरुषी बेटा, हे असं काय आहे याचं कारण मी तुला सांगू? हो प्लीज प्लीज सांगा, मला ऐकायचंच आहे. बेटा, हे ऐश्वर्य, हा बिझनेस, हा बंगला, या गाड्या, हे सगळं मी माझ्या कष्टाने कमावलेलं आहे. पण कुठलाही वृक्ष बळकट होण्यासाठी त्याचं बीज चांगलं असणं हे फार महत्वाचं असतं. आणि माझ्या बाबतीमध्ये हे बीज म्हणजे
लावण्याच्या वडिलांनी मला केलेली मदत, माझं शिक्षण, माझा पहिला बिझनेस, त्यासाठी लागणारं भांडवल, हे सगळं लावण्याच्या वडिलांनी मला पुरवलं. आणि लावण्य हीच गोष्ट नेमकी मला कधीही विसरून देत नाही. लावण्याच्या वडिलांचे हे उपकार मी आजही खूप मानतो आणि म्हणून मी लावण्याला गप्प करू शकत नाही. पण आता तर हे सगळं तुमचंच आहे ना. आरुषी बाळा, इतकं सोपं आणि सहज नसतं ते. मग आपण तिघेही या घराबाहेर पडूया. आरुषी, आपलं कुटुंब फक्त तिघांचं नाहीये, 6 जणांचं आहे. लावण्याताई आणि रमा सुद्धा आपल्याच आहेत. अभि सुद्धा आपलाच आहे ना. मग आपण आपल्याच माणसांना असं सोडून जायचं? सॉरी आई. बघितलंस बाळा, तर जे आहे ते असं आहे. म्हणजे तुझ्या आईला अजूनही आशा आहे की त्या दोघींचं वागणं समभाव बदलेल अजूनही, आणि मग आपण सगळे मिळून एक छान सुखी एकत्र कुटुंब म्हणून राहू. पण हेच प्रेम तुझ्या आईनं मला पण दिलं. बायको म्हणून मला साथ दिली, तीच साथ जी लावण्य आंटी मला कधी देऊ नाही शकली. सो बेटा, माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तुझ्या आईचं प्रेम आहे आणि दुसरं लावण्य आंटीचे उपकार आहेत. आणि या दोन्हीची जाण ठेवून मला गप्पच राहावं लागतं. हा, पण या सगळ्यामुळे तुला जो त्रास झालाय ना, त्याच्यासाठी आय एम सो सॉरी. नाही बाबा, मीच चुकले. मी नाही तुम्हाला समजून घेतलं आणि वाटेल तसं बोलले. सॉरी. परत असं नाही होणार. मारुती राया, आजपर्यंत तुझ्या आशीर्वादाशिवाय मी एकही परीक्षा दिली नाही आणि आत्तापासून उद्यापर्यंत माझी मोठी परीक्षा असणार आहे. माझ्या ऑफिसने माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी एकाग्रतेने पार पाडण्याची मला शक्ती दे. माझा लॅपटॉप? ए चोर, थांब थांब. घेट आहे. दादा, आता तुम्ही कोणाला पळताना पाहिलं का इकडे वगैरे? माझा लॅपटॉप चोरला.
आत्ताच एक माणूस पळाला इकडे. कुठे इकडे? या साईडला. धन्यवाद. दिसत नाहीये का? अगं त्याच्या हातात तर लॅपटॉप आहे. तो चोर आहे. चोर. शेमलेस फेलो. कोणाचा लॅपटॉप चोरला सांग पटकन. ओ मॅडम मारू नका. रॅम्स मार त्याला, अजून मार यार. ह्याच्यामुळे एकतर माझी एक्सपेन्सिव्ह चप्पल पण तुटली आणि किती धावायला लागलाय. ए थांब, आपण ना ह्याला पोलीस स्टेशन मध्ये सोडूयात. तुला पोलीस स्टेशनला नाही तर चाल तू. पोलिसात नको ताई. हे घ्या लॅपटॉप. पोलिसात नका नेऊ द्या. मारू नका. माफी करा. पोलिसात नका. कोणाचा लॅपटॉप चोरलास तू सांग पटकन. अशीच एकदा चोराने माझी पर्स चोरली होती. लाज नाही वाटत तुला लॅपटॉप चोरी करायला? मॅडम मारू नका. सांग कोणाचा लॅपटॉप आहे हा? माझा. ए चोर पळाला तो. यू. हो, खूप खूप धन्यवाद रमा मॅडम. तुम्ही माझा चोरीला गेलेला लॅपटॉप परत मिळवून दिलात. व्हॉट? मला माहित नव्हतं तो लॅपटॉप तुझा आहे. धन्यवाद. बघा, आपण कोणाला मदत करतोय हे माहीत नसताना सुद्धा त्याची ही मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे रमा मॅडम. आज तुम्ही जर का मला अशी मदत केली नसतीत ना तर माझं खूप नुकसान झालं असतं. कदाचित नोकरीही गेली असती माझी. ओ माय गॉड. का? अहो, या लॅपटॉपमध्ये आपल्या कंपनीचं मोठं प्रेझेंटेशन आहे. बबली सरांच्या टीमनी 1 महिना मेहनत करून एक प्रेझेंटेशन तयार केलं. ते फायनलाइज करायचंय मला उद्यापर्यंत. त्याची जबाबदारी दिली. आता हा लॅपटॉप हरवला असता तर मी ते करू शकलो नसतो ना. धन्यवाद रमा मॅडम. पुन्हा एकदा तुमचा मनापासून धन्यवाद. ओ राम, तू तर तुझ्या दुश्मनाचीच हेल्प केलीस ग. पण बरं झालं ना, रमामुळे राघवचा जॉब तरी वाचला. हो, आता राघवचं जर उद्या प्रेझेंटेशन छान झालं ना तर टीम लीडर बबली सर राघवलाच बनवणार. टीम लीडर? माहीत पड, मी चुकून तुझा जॉब वाचवलाय राघव. आता मीच तो कसा घालवते ना बघ तू. उद्यापासून तू घरी बसलेला असणारस. डाप. म्हण पूर्ण करा. मनीवसे. काय हो बाबा, काय झालं बाळा? हा? तुम्ही मला काय म्हणाला होतात? काय? अश्विनी बाळ, राघवरावांना आवडतं ना तशी तयार हो आणि मग झोप. मग राघवराव तुझ्या स्वप्नात येतील. पण बाबा, ते माझ्या स्वप्नातच नाही आले. अगं मग ठीक आहे ना. काल रात्री नाही आला तर आज येईल. आज नाही आला तर उद्या येईल. हे बघ बाळा, ही एक तपश्चर्या आहे. तुझ्या मनात 24 तास राघवचाच विचार असायला हवा असतो. तुझ्या डोळ्यांसमोर फक्त राघवची छबीच दिसायला हवी. दिसते. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुला फक्त राघवच जाणवायला हवा. जाणवतात.
अगं मग झालं तर राघव तुझा झालाच म्हणून समज. पण बाबा, हा गजानन काकांनी सांगितलं ना की इतक्यात काही राघवरावांच्या लग्नाचा विषय घ्यायचा नाही. अगं भाऊजींना काही म्हणू देत ग, पण मंदिर कधी ना कधीतरी पूर्ण होणारच आहे की नाही. तोवर तुझं लक्ष फक्त राघवच असला पाहिजे. हा? अगं मनी वसे ते स्वप्नी दिसे. हा अरे, हे बघ, मनी वसे ते स्वप्नी दिसे सत्य आहे. तुझ्या स्वप्नामध्ये राघव येईल आणि स्वप्नात तुझं त्याच्याशी लग्न सुद्धा होईल. काय हो बाबा. अश्विनी बाळा, राघवशी तुझं लग्न होईस तोवर मी काही स्वस्त बसणार नाही. तू अगदी निश्चिंत राहा. राघव सर, तुमची गरमागरम कॉफी. थँक्यू. वेलकम सर. दिनेश भाई, तुमचा चहा. थँक्यू वासू. प्रफुल सर, तुमचा पण. थँक्यू थँक्यू. हे राघव किती सिरियसली काम करतो ना, म्हणजे तो आता जॉईन झालाय. पण तुझं जे ते बद्दा आता आघाडीच असेल. म्हणजे अरे म्हणजे तो सर्वांचा पुढे जाणार यार. काय यार तू पण, मी तुझ्याकडून मराठी शिकू शकतो आणि तू माझ्याकडून गुजराती शिकू शकत नाही का? हा, इथे माझे मराठी बोलण्याचे वांदे आणि तू बोलतो गुजराती शिक. पण खरं हा, तो खूप इंटेलिजंट आहे. आणि त्यांनी बबली सरांना सुद्धा इम्प्रेस करून टाकलंय. आणि म्हणून सरांनी एवढं इम्पॉर्टंट प्रेझेंटेशनचं काम त्याला एकट्याला हँडल करायला दिलंय. अटेन्शन प्लीज. कम हियर. ह्या आहेत हाय स्काय टेक्नॉलॉजीच्या मिस संजना. यांच्या कंपनीसाठी आपण एका नवीन सॉफ्टवेअरचं प्रेझेंटेशन देणार आहोत. सो गिव्ह हर अ वॉर्म वेलकम. अ बिग हँड. थँक्यू. आम्ही या कंपनीला एक प्रोजेक्ट दिलाय. त्या प्रोजेक्टची काय प्रोग्रेस आहे हे बघायला मी इथे आले. आय मीन डोंट वरी, आमच्या ऑफिसमधली अख्खी एक टीम अख्खा एक महिना अख्खं काम करते. आय मीन मेहनत करते या प्रोजेक्टवर. ग्रेट. थँक्यू. बरं, मग प्रेझेंटेशन कधीपर्यंत रेडी होईल? येस वेल संध्याकाळपर्यंत होईल. ओके, मग तुम्ही उद्या सकाळी आमचे CEO मिस्टर सौरभ सर यांच्या समोर प्रेझेंटेशन करा. शार्प 11 वाजता. सौरभ सर खूप पंक्च्युअल आहेत, सो उशीर होऊन अजिबात चालणार नाही. डोंट वरी मिस संजना, मी सुद्धा त्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट आहे. शिस्त म्हणजे शिस्त. गुड. हे प्रेझेंटेशन कोण देणार आहे? नन अदर दॅन मिस्टर पी, आवर सुपर हिरो मिस्टर राघव पुरोहित. सुपर हिरो माय फुट. आता उडणार नाही, जमिनीवर आपटे. सो मिस्टर राघव, बी परफेक्ट अँड पंक्च्युअल. ओके, सी यू ऑल टुमॉरो. थँक्यू मिस संजना. हॅनी येस सर. प्लीज. हो सर. राघव. येस सर. मी तुला सुपर हिरो म्हणालोय, आता तू आमचीच हवा नको काढून घेऊस. नाही सर,
राघव, उद्याचं प्रेझेंटेशन जर चांगलं झालं तर आपल्या कंपनीला गेल्या 10 वर्षात झाला नाही एवढा प्रॉफिट होणार आहे. सो आता आपल्या कंपनीचं भविष्य फक्त आणि फक्त तुझ्यावर डिपेंड आहे राघव. काळजी करू नका. हा जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलाय हा मी खरा करून दाखवेन. त्याला तडा नाही जाऊ देणार. शेवटी प्राणादपी प्रत्ययो रक्षितव्यः. गुरुजी याचा अर्थही सांगा आता. सांगतो. आपण प्राण देऊन सुद्धा हा विश्वास जपला पाहिजे. वा, बघा बघा, येस येस, आय न्यू इट. राघव, काही लोक शरीराने सॉलिड असतात पण तू मनाने सुपर हिरो आहे. येस, रॉक इट माय बॉय, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता काय मी श्लोक म्हणू? गेट लॉस्ट. पवित्र फोन का उचलत नाहीये? Come on, come on, come on, come on. हॅलो, हा कोण बोलतोय? तुझा साहेब बोलतोय. मॅडम ना फोन दे. हा, साहेबांचा फोन आहे. हा पवित्रा, अगं कधीपासून मी फोन ट्राय करतोय, तू फोन उचलत का नाहीयेस? माझी अत्यंत महत्वाची मीटिंग आहे आज आणि अशा वेळेला मी किती रेस्टलेस असतो, यू नो दॅट व्हेरी वेल. तुझा आवाज ऐकल्याशिवाय मला नाही चैन पडत. तुझा आवाज ऐकला कीच मला वाटतं की ऑल इज वेल म्हणून. कम ऑन, विश मी गुड लक. हॅलो पवित्रा, अगं बोलत का नाहीयेस? स्वीटहार्ट, तुझा आवाज ऐकण्यासाठीच मी कधीपासून थांबलोय, मीटिंगला जात नाही मी. लवकर बोल. मी तुझी स्वीटहार्ट नक्कीच नाही. लावण्या. हो, लावण्याच बोलते. मगासपासून तू माझ्याशीच बोलत होतास आणि ऑफकोर्स माझ्याशी बोलतोस हे तुला आधीच माहिती असतं तर तुझ्या बोलण्यातून ही अशी रोमॅन्टिक फुलं पडलीच नसते. हे बघ लावण्या, मी राजूला सांगितलं की मॅडमना फोन दे म्हणून. त्याच्यासाठी मी मॅडमच आहे. ओके गिरीश, मी अजूनही तुझी बायको आहे आणि नेमकं हेच तुझ्या लक्षात राहत नाही. लावण्या, हे बघ यावेळी. हॅलो हॅलो, राघवला मांडला यार. उद्याच्या प्रेझेंटेशनची एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याने मिळवली. अरे हो ना, अशी अचीवमेंट ती सुद्धा इतकी फास्ट, हे फक्त राघवच करू शकतो. खरंच खूप खूप आभारी आहे मी. आणि उद्याच्या प्रेझेंटेशन मध्ये मी 100 नाही 200% देणार. हे लिसन एव्हरीबडी, उद्या राघव आपल्याला त्याच्या प्रेझेंटेशनने खूप मोठा प्रॉफिट करून देणार आहे. ओके, सो राघव, तुला सगळं स्टाफ करून कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट. सगळे इतकं कौतुक करतात म्हणून तुला मजा येते ना राघव. उद्या हा स्टाफ तुला धक्के मारून या ऑफिसच्या बाहेर काढेल. जस्ट वेट अँड वॉच.
राघवने तर सिस्टम लॉक करून ठेवलं. आता त्याचा पासवर्ड काय असेल? त्या डफरचा पासवर्ड काय असू शकतो? कम ऑन रमा, थिंक थिंक रमा, थिंक. देवी आई, हा पासवर्ड असू शकतो. अरे तुम्ही सगळं तिकडून काय काँग्रेट्स करताय? इकडे येऊन राघवला काँग्रेट्स करा. येस. राघव, तुझ्या प्रेझेंटेशनची फाईल जशी डिलीट झाली आहे ना, तसंच उद्या तू सुद्धा या ऑफिसमधून डिलीट होणारस. काय चाललंय तुमच्या दोघींचं? तिथे काय करता? अगं पण तू कुठे होतीस? मी वॉशरूमला. रमा बघ ना, सगळे राघवचं किती कौतुक करतायत. मला तर वाटतं ना, राघव उद्या टीम लीडर, परवा मॅनेजर आणि त्यानंतर कंपनीचा सीईओच होईल. रिअली? हो. इज इट? येस. भाई काम कर ना, त्याची सेक्रेटरी का नाही हो? डोक्यावर घेऊन नाच त्याला. इडियट. नेहा, तू काय ग सारखं त्या राघवला प्रेस करत असतेस? तुला माहितीये ना आपल्या रॅम्सला नाही आवडत ते. ओके ओके, सॉरी. जितकं खुश व्हायचं ना, तितकं खुश होऊन घे. डफ. कारण आता तू थोड्याच वेळात रडणार आहेस. हे घे राघव, तुझ्या प्रेझेंटेशन साठी गुड लक म्हणून ना समोसा खा. अरे माझं जेवण झालं, पोट भरलं माझं. घे रे, माझ्या बायकोने बनवलेत. एक खाऊन काय नाही होणार. वा, बरं तुमचं चालू द्यात, माझं प्रेझेंटेशन आहे त्याचं फायनलायझेशन करायचं आहे. येतो. थँक्यू. हो, हे चला आपण पण जाऊया. ब्रेक ओव्हर. हा हो ना, नाही तर बबली सर येतील आणि म्हणतील शिस्त म्हणजे चला. चलो बॅक टू वर्क. बिचारा राघव पुरोहित, आता काय हालत होईल त्याची? सेलिब्रेशन तो बनता. वासू, मला एक चॉकलेट मिल्कशेक दे.